भगूर बस स्थानकामागे नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या एकास गुन्हे शाखेने ताब्यात घेतले। त्याच्याकडून मांजाचे 20 गट्टू जप्त करण्यात आले। भगूर बस स्थानकाच्या मागे बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या सिन्नर येथील एकास नाशिक शहर पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट क्रमांक 2च्या पथकानं मुद्देमालासह रंगेहात पकडले। त्यांच्याकडून एकूण 46,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। त्याच्यावर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 2चे पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, पोलीस हवालदार गुलाब सोनार, शंकर काळे, राजेंद्र घुमरे, विजय वरंदळ यांना गोपनीय माहिती मिळाली होती की एक जण भगूर बस स्थानकामागे नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी येणार आहे। त्यानुसार पथकानं पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांना माहिती दिली। त्यानुसार पथकानं सापळा रचला तेव्हा भगूर बस स्थानकाच्या मागे आडोशाला एक जण त्याच्याजवळ असलेल्या निळ्या रंगाच्या दुचाकीवर सफेद रंगाच्या प्लास्टिक गोणीमध्ये नायलॉन मांजाच्या 20 गट्टूसह आढळून आला। पोलिसांनी त्याची विचारपूस केली असता त्यानं त्याचं नाव विशाल विजय मोरे असं सांगितलं। 50 त्याची झडती घेण्यात आली असता उत्पादन, खरेदी, विक्री आणि वापरास प्रतिबंधित असलेल्या नायलॉन मांजाचे 20 गट्टू जप्त करण्यात आलेत। त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास देवळाली कॅम्प पोलीस करत आहेत। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।